नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऊतीविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम ऊतीची व्याख्या पाहूया. समान किंवा असमान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. त्यात वनस्पती ऊतीचे दोन प्रकार पडतात, विभाजी ऊती आणि स्थायी ऊती. विभाजी ऊतीमध्ये सतत विभाजन होत असते, त्यामुळे अनेक नवीन पेशींची निर्मिती होत असते. या सर्व नवीन पेशी वनस्पतीमध्ये विविध रचना तयार करतात. उदाहरणार्थ मूळ, खोड, पान, फांद्या इत्यादी. वनस्पतीमध्ये विभाजी ऊती कोणत्या ठिकाणी आढळतात त्यानुसार त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार प्ररोविभाजी ऊती, त्यानंतर दुसरा प्रकार आंतरीय विभाजी ऊती आणि पार्श्वविभाजी ऊती, असे एकूण 3 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार प्ररोविभाजी ऊती. प्ररोविभाजी ऊती खोडाच्या आणि मुळाच्या वरच्या टोकामध्ये असते. त्यांच्यात विभाजन होऊन मुळांची आणि खोडांची लांबी वाढते. त्यानंतर दुसरा प्रकार आंतरीय विभाजी ऊती. आंतरीय विभाजी ऊती ही ऊती पानांच्या देठाजवळ तसेच फांदीच्या तळाशी असते. या ऊतीमधील पेशीद्रव्याचे प्रमाण जास्त असून त्यांची भित्तिका पातळ असते. यामधील पेशी जास्त क्रियाशील असतात. तसेच त्यांच्यामुळे वनस्पतीची विस्तार होण्यास मदत होते. त्यानंतर तिसरा प्रकार पार्श्वविभाजी ऊती. या ऊतीलाच कष्टक जननस्तर ऊती असेही म्हणतात. या ऊती खोडाच्या तसेच मुळांच्या बाह्य भागात आढळतात. या ऊतीमुळे खोड आणि मुळांची रुंदी वाढते. वनस्पती ऊतीचा दुसरा प्रकार स्थायी ऊती. स्थायी ऊतीमध्ये 2 प्रकार पडतात, सरळ स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती. स्थायी ऊतीची व्याख्या: विभाजी ऊतीमध्ये सतत विभाजन होऊन नवीन तयार झालेल्या पेशींच्या समूहाला स्थायी ऊती असे म्हणतात. त्यातला पहिला प्रकार सरळ स्थायी ऊती. सरळ स्थायी ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात, म्हणजेच त्यांची रचना समान असते. या ऊतींचे कार्यानुसार 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार त्यातला मूल ऊती. रचना: पेशीभित्तिका पातळ असते, पेशी जिवंत असतात. त्यानंतर त्याचे कार्य मूळ, खोड तसेच पानात असतात, उदाहरणार्थ बटाटा व बीट. त्यानंतर हरित ऊती. त्याच्यामध्ये वनस्पतीच्या पानातील ऊतींमध्ये हरित ऊती असून त्या प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करतात. वायू ऊती. जलचर वनस्पतीच्या खोडातील मूळ ऊतीमध्ये वायू ऊती असतात किंवा असते. या वनस्पती पाण्यावर तरंगू शकतात, उदाहरणार्थ कमळ. त्यानंतर सरळ ऊतीतला दुसरा प्रकार स्थूल ऊती. स्थूल ऊतीची रचना: पेशीभित्तिका जाड असते, पेशी जिवंत असते. त्यानंतर ते पानाच्या देठात किंवा फांद्यांमध्ये आढळतात. त्यांचं कार्य यांत्रिक आधार, लवचिकता देतात. अशा पद्धतीची त्याची थोडक्यात रचना आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर तिसरा प्रकार दृढ ऊती. त्याची रचना: पेशीभित्तिकामध्ये लिग्ननचा स्तर असल्यामुळे भित्तिका आंतरपेशीय पोकळ्या अतिशय जाड असतात, पेशी मृत असतात आणि ते
खोडात, पानांतील शिरांमध्ये तसेच बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात. त्यांचं कार्य वनस्पतींना मजबूती तसेच टणकपणा आणतात. उदाहरणार्थ नारळ असेल, आंबाडी, ताग, भुईमूग इत्यादी. त्यानंतर चौथा प्रकार पृष्ठभागीय ऊती. पृष्ठभागीय ऊतीची रचना. वनस्पतीचा बाह्यस्तर या ऊतींच्या एका थराने बनलेला असतो. त्यास अपित्वचा असे म्हणतात. आढळ वनस्पतीच्या बाह्य आवरणात आढळतात. कार्य वनस्पतीच्या सर्व भागामध्ये किंवा भागांचे संरक्षण करतात. त्यानंतर स्थायी ऊतीचा दुसरा प्रकार जटिल स्थायी ऊती. जटिल स्थायी ऊतीची व्याख्या. या ऊती भिन्न भिन्न प्रकारच्या पेशीपासून बनतात. या ऊतींना सहवहिनी ऊती असेही म्हणतात. या ऊतींचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार जलवाहिनी ऊती आणि दुसरा प्रकार रसवाहिनी ऊती. जलवाहिनी ऊतीची व्याख्या. पाणी व क्षारांचे वहन करतात. हे वहन मुळांकडून पानाकडे वरच्या दिशेने होते. त्यानंतर जलवाहिनी ऊतीचे उपप्रकार वाहिनिका. या पेशी लांब असून परिपक्व झाल्यानंतर मृत होतात. पाण्याचे वहन खोडातून पानांकडे करतात. वाहिन्या पेशी वाहिन्यांपेक्षा रुंद तसेच नलिकामय असतात. मुलांकडून खोडांकडे त्या ठिकाणी पाण्याचे व क्षारांचे वहन होते. त्यातलं जलवाहिनी मूल ऊती. या ऊतीतील पेशी जिवंत असून अन्नपदार्थ साठवितात. चौथा प्रकार जलवाहिनी तंतू. पेशी मृत असून पेशींना मजबूती देतात. त्यानंतर जटिल स्थायी ऊतीचा दुसरा प्रकार रसवाहिनी ऊती. या ऊती वनस्पतीमध्ये अन्नपदार्थाचे वहन करतात. अन्नपदार्थाचे वहन हरित भागाकडून अहरित भागाकडे केले जाते. रसवाहिनी ऊती उपप्रकार एकूण 4 उपप्रकार आहेत. पहिला चाळणिका. यातील पेशी लांब तसेच नलिकामय असतात. अन्नपदार्थाचे वहन हरित भागाकडून अहरित भागाकडे करतात. दुसरा सहपेशी. या पेशी चाळण नलिकेभोवती असतात. या पेशी चाळणनलिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात. तिसरा प्रकार सहवाहिनी मूल ऊती. या पेशी पिष्टमय पदार्थाचे साठवलेले कार्य करतात. चौथा प्रकार रसवाहिनी तंतू. पेशीभित्तिका जाड असून त्या वनस्पतींना मजबूती देतात. पुढचा प्रकार प्राणी ऊती ॲनिमल टिश्यू. प्राणी शरीरात विविध अवयव एकत्र येऊन त्यांच्यासाठी विशिष्ट कार्य करत असतात. हे सर्व अवयव विशिष्ट पेशींच्या समूहापासून बनलेले असतात. या सर्व पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. प्राणी ऊतीचे
दोन प्रकार पडतात, सरळ प्राणिऊती आणि जटिल प्राणिऊती. त्यापैकी पहिला प्रकार सरळ प्राणिऊती. सरळ प्राणिऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. या ऊती आपल्या शरीरात विविध ठिकाणी आढळतात. तसेच शरीरातील अवयवांसाठी विशिष्ट प्रकारचे कार्य करतात. या ऊतीतील सर्व पेशींची रचना समान असून त्यांना अभिस्तर ऊती असे म्हणतात. सरळ प्राणिऊतीचा एकच प्रकार आहे अभिस्तर ऊती. अभिस्तर ऊती या ऊतीतील पेशी एकमेकांना चिटकून व रचना दाट असते, त्यामुळे त्यांचा एक सलग स्तर तयार होतो. या ऊती आपल्या शरीरात विविध ठिकाणी आढळतात. तसेच शरीरातील अवयवांसाठी विविध प्रकारचे कार्य करतात. त्यानुसार यांची रचना भिन्न असते, त्यामुळे यांचे 6 प्रकार पडतात. पहिला प्रकार सरळ पट्टिकी अभिस्तर ऊती. रचना पेशी बारीक व चपट्या असतात. आढळ रक्तवाहिनीमध्ये तसेच फुफ्फुसामध्ये किंवा फुफ्फुसातील वायुकोशात, अन्ननलिकेच्या आत, तोंडाच्या आत आढळतात. कार्य या ऊती विशिष्ट पदार्थाचे वहन करतात. त्यानंतर दुसरा प्रकार स्तरीय पट्टिकी अभिस्तर ऊती. रचना पेशींच्या एकावर एक अनेक स्तर असतात. आढळ संपूर्ण त्वचेच्या बाह्यस्तरात आढळतात. कार्य शरीरातील अवयवांचे संरक्षण करणे, झीज रोखणे. तिसरा प्रकार स्तंभीय अभिस्तर ऊती. रचना पेशी लांबट असून स्तंभासारख्या असतात. आढळ शरीरात आतड्यांच्या आतील स्तरात आढळतात. कार्य आतड्यात विविध पाचक रस स्रावतात. चौथा प्रकार रोमक स्तंभीय अभिस्तर ऊती. रचना पेशींना केसासारखी रोमके असतात. आढळ श्वसन मार्गात किंवा नाकपुड्यात आढळतात. कार्य रोमकांच्या हालचालीमुळे हवा आणि श्लेष्मय पदार्थ पुढे ढकलले जातात व श्वसन मार्ग मोकळा होतो. पाचवा प्रकार घनभरूप अभिस्तर ऊती. घनभरूप अभिस्तर ऊती. रचना पेशी घनाकृती आकाराच्या असतात. आढळ वृक्कनलिका तसेच लाळ ग्रंथीच्या नलिकेमध्ये आढळतात. कार्य वृक्कनलिकेत उत्सर्जनापूर्वी उपयुक्त पदार्थाचे तसेच शोषण करतात. तसेच लाळ ग्रंथीमधून लाळ स्रावतात. शेवटचा 6वा प्रकार ग्रंथील अभिस्तर. रचना पेशींच्या आतल्या बाजूस घड्या पडलेल्या असतात. आढळ पेशींचे रूपांतर बहुपेशीय ग्रंथीमध्ये होत असते. कार्य घाम पदार्थ, श्लेष्मय पदार्थ उत्सर्जन करतात. प्राणिऊतीचा दुसरा प्रकार जटिल प्राणिऊती. कॉम्प्लेक्स ॲनिमल टिश्यू. जटिल ऊती एकापेक्षा अधिक म्हणजेच भिन्न प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. या ऊती आपल्या शरीरात एकत्रितपणे विविध प्रकारचे कार्य करतात व त्या कार्यानुसार यांची रचना भिन्न असते. त्यामुळे त्यांचे वर्गीकरण संयोजी ऊती, स्नायू ऊती आणि चेता ऊती या 3 गटात केले जाते. पहिले संयोजी ऊती, कनेक्टिव्ह टिश्यू. संयोजी ऊतीमध्ये द्रवरूप तसेच घट्ट आधारक असते. त्यामध्ये पेशी रुतलेल्या असतात. या द्रवरूप आधारकाचे स्वरूप, प्रमाण आणि घनता
संयोजी ऊतीच्या कार्यानुसार ठरवली जाते. त्यामुळे या ऊतीचे वर्गीकरण खालील 7 गटात केले जाते. संयोजी ऊतीचे एकूण 7 प्रकार आहेत. पहिला अस्थी म्हणजेच हाडं किंवा बोन्स. अस्थी कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या संयोगापासून बनलेले असतात. अस्थीमध्ये 90% कॅल्शियम असते. लहान बालकांमध्ये 272 तर प्रौढ व्यक्तींमध्ये 206 अस्थी असतात. सर्वात मोठी अस्थी मांडीत आढळते, त्यास फिमर असे म्हणतात. दुसरा प्रकार रक्त, ब्लड. रक्त ही संयोजी ऊतीचे द्रवरूप प्रकार आहे. शरीरात साधारणपणे 5 ते 5.5 लिटर रक्त असते. रक्तामध्ये रक्तद्रव्ये ही द्रवरूप आधारक तसेच तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका हे स्थायीरूप घटक असतात. त्यानंतर रक्तामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. त्यानंतर तिसरा प्रकार अस्थिबंध. शरीरातील 2 हाडे एकमेकांशी जोडले जातात. हे बंध अतिशय लवचिक व मजबूत असतात. हालचाल घडून येते तसेच शरीराला यांत्रिक आधार मिळतो. 2 अस्थिमधील पोकळ्याला सांधा म्हणतात. चौथा प्रकार स्नायुरज्जू. यांच्यामुळे शरीरातील सर्व अस्थी स्नायूंशी जोडल्या जातात. स्नायुरज्जू तंतुमय, मजबूत असून कमी लवचिक असतात. स्नायुरज्जूमुळे आकृतिबंधाच्या हालचाली होतात. पाचवा प्रकार कास्ती. नाकामध्ये, कानात, श्वसननलिकेत तसेच सौर यंत्रात आढळतात. कास्तीमुळे हाडांच्या सांध्याजवळ मऊपणा किंवा नरमपणा असतो. कास्तीपेशी दुमडू शकतात. त्यानंतर 6वा प्रकार विरल ऊती. त्वचा व स्नायूमध्ये रक्तवाहिन्यांच्या सभोवताली चेतातंतू तसेच अस्थिमज्जेमध्ये बोन मॅरो आढळतात. या ऊतीमुळे शरीरातील ऊतींची झीज भरण्यास मदत होते. 7वा प्रकार चरबीयुक्त ॲडपोज टिश्यू. या ऊतीतील सर्व पेशींमध्ये मेद पदार्थ साठविलेले असतात. उष्णतारोधक तसेच आघात शोषक म्हणून कार्य करतात. जटिल प्राणी ऊतीतील दुसरा प्रकार स्नायू ऊती. स्नायू ऊती तंतुमय तसेच लांबट स्नायूपेशीपासून बनलेल्या असतात. या पेशीमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिने असते. त्या प्रथिनेला संकोची प्रथिने असे म्हणतात. संकोची प्रथिनांचे ॲक्टिन आणि मायोसिन हे 2 प्रकार पडतात. या प्रथिनांमुळे स्नायूंचे आकुंचन व प्रसरण होते व त्यामुळे स्नायूंची हालचाल होते. स्नायू ऊतीमधील स्नायूंचे कार्यानुसार 2 प्रकार पडतात. ऐच्छिक स्नायू. ज्या स्नायूंची हालचाल
ज्या स्नायूंच्या हालचालीवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यांना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. हे सर्व स्नायू अस्थींशी जोडलेले असतात तसेच शरीराच्या हालचालीसाठी मदत करतात म्हणून त्यांना कंकाली स्नायू असेही म्हणतात. या स्नायूंच्या पृष्ठभागावर एकानंतर एक गडद आणि फिकट पट्टे आढळतात, कारण यातील पेशी लांबट, दंडगोलाकार, अशाखीय तसेच बहुकेंद्रिकीय असतात म्हणून त्यांना पट्टकी स्नायू असेही म्हणतात. उदाहरणार्थ हात, पाय, जीभ, चेहरा तसेच शरीराच्या बाह्य भागातील स्नायू. दुसरा प्रकार अनैच्छिक स्नायू. अनैच्छिक स्नायू ज्या स्नायूच्या हालचालीवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही त्यांना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. हे सर्व स्नायू अस्थींशी जोडलेले नसतात तसेच त्यांच्या हालचाली आपण थांबवू किंवा सुरू करू शकत नाही म्हणून त्यांना अकंकाली मृद स्नायू असेही म्हणतात. या स्नायूच्या पृष्ठभागावर गडद आणि फिक्के किंवा फिकट पट्टे आढळत नाही, कारण यातील पेशी शाखीय आणि एककेंद्रिकीय असतात म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू असेही म्हणतात. उदाहरणार्थ हृदयातील परिहृदय स्नायू, श्वसननलिकेचे स्नायू, श्वसनपटलातील स्नायू, डोळ्याच्या परितालिकेतील स्नायू, अन्ननलिकेतील परिचालक स्नायू तसेच मूत्रवाहिनीतील स्नायू इत्यादी. जटिल प्राणी ऊतीतील शेवटचा आणि तिसरा प्रकार चेताऊती. सर्व सजीवांमध्ये ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने संवेदना प्राप्त करून प्रतिसाद देण्याचा गुणधर्म असतो. या गुणधर्माला चेताक्षमता असेही म्हणतात. सजीवांमध्ये संवेदना प्राप्त करून त्यांना प्रतिसाद देण्याचे कार्य चेतापेशी मार्फत घडून येते. या ऊती चेतना प्राप्त करतात आणि अत्यंत जलद गतीने चेतारज्जूकडून मेंदूकडे तसेच मेंदूकडून प्राप्त झालेला प्रतिसाद शरीरातील विविध भागांकडे वाहून नेतात. मेंदू, चेतारज्जू आणि चेतातंतू हे सर्व चेताऊतींनी बनलेले असतात. या ऊतीतील पेशींना चेतापेशी असेही म्हणतात. पेशींच्या कार्यानुसार अभिवाही आणि अपवाही असे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार अभिवाही चेता. आपल्या शरीरात काही चेतापेशी संवेदनाचे वहन विविध ज्ञानेंद्रियाकडून मेंदूकडे करतात, त्यांना अभिवाही चेता असेही म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार अपवाही चेता. आपल्या शरीरात काही चेतापेशी प्रतिसादाचे वहन मेंदूकडून विविध अवयवांकडे करतात, त्यांना अपवाही चेता असे म्हणतात. धन्यवाद. व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल.